नमस्कार मंडळी, मी रुपाली आणि रुपालीज लाईफस्टाईल माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर आज बघू आपण कोणती नवीन रेसिपी बनवणार आहोत. हो, आपण 8 प्रकारे चपाती लाटू शकतो. चला तर मग बघू. हा चपातीचा पहिला प्रकार आहे. जी आपण रोजच्या पद्धतीने चपाती बनवतो तो हा प्रकार आहे. घडीची चपाती याला म्हणतात. दुसरा प्रकार, ही चपाती फुलक्याचा प्रकार आहे. जी आपण गॅसवर भाजून जे फुलके तयार करतो तो प्रकार आहे. पण आपण याची चपाती बनवणार आहोत. ती कशी भाजायची आणि कशी तिची तेल लावून चपाती बनवायची ते बघणार आहोत. मस्त अशी पातळसर लाटलेली आहे. चपातीचा तिसरा प्रकार, लांब लाटी लाटून घ्यायची आणि त्याला मधनं फोल्ड करून तेल लावून अशा प्रकारे चपाती बनवून घ्यायची. मस्तपैकी गोल गरगरीत लाटून घ्यायची. वाह, काय सुरेख चपाती आहे. चपातीचा लाटायचा पुढचा प्रकार, याची पण लांबसर लाटी लाटून घ्यायची आणि 3 फोल्ड्स करायचे. तेल लावायचं, 3 फोल्ड्स करायचे अशा प्रकारे. पुढचा प्रकार, लाटी लाटून तेल लावून अशा प्रकारे चपातीला आकार देऊन चपाती लाटून घ्यायची. अशी छान चपाती लाटून झाली. चपातीचा पुढचा प्रकार, तेल लावून घ्यायचं आणि ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याला गोल करून घ्यायचं. अशा प्रकारे करून त्याची चपाती लाटून घ्यायची. व्यवस्थित दाबायचं याला. हिंदीमध्ये ह्याला लच्छा पराठा असंही म्हणतात या चपातीला. या चपातीच्या भरपूर प्रमाणात ही चपाती व्हायरल आहे असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आपण खूप प्रकारे ही चपाती बनवू शकतो.
चपातीचा पुढचा प्रकार, 2 लाट्या अशा लाटून घ्यायच्या, त्याच्यावर तेल टाकायचं, तेल लावायचं, त्याला पीठ भरवायचं आणि एकावर एक ठेवून सोप्यात सोपी अशी चपाती पटपट अशी लाटून घ्यायची, मस्त एकदम गोल गरगरीत चपाती तयार. पातळ अशी मस्तपैकी लाटली बघा मंडळी, खूप सुंदर दिसायला, खायला चविष्ट. चपातीचा पुढचा प्रकार, या चपातीला सँडविच चपाती पण आपण म्हणू शकतो किंवा व्हेज पफ चपाती ची घडी. अशी झटपट मस्तपैकी गोल गोल गरगरीत चपाती तयार आहे मंडळी. किती प्रकारे आपण चपाती बनवू शकतो बघा मंडळी, किती छान आणि सुरेख अशी चपाती लाटली आहे. तर ह्या अशा प्रकारे आपल्या चपात्या तयार आहेत 8 प्रकारच्या, आणि त्यासोबत मी पुऱ्या पण बनवलेल्या आहेत मंडळी. तर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि मंडळी अशाच प्रकारे खात राहा, मस्तपैकी रेसिपीज बनवत राहा, चॅनलला बघत राहा. धन्यवाद मंडळी.